चरित्रकार धनंजयराव कीर यांचा जन्म दिनांक 23 एप्रिल 1913 रोजी झाला. विठ्ठल सखाराम कीर धनंजयरावांचे वडील हे सुतारकामाचा व्यवसाय करीत. त्यांची प्रथम पत्नी धनंजयरावांची मातोश्री देवकी ही रत्नागिरीतील सुप्रसिद्ध पांडुरंग काळूराम घुडे व विष्णू काळूराम घुडे यांच्या भगिनी होत. धनंजयराव 10 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. वडिलांनी पुढे दुसरा विवाह केला, तथापि धनंजयरावांचे त्यांचे प्रेम अबाधितच राहिले. धनंजयरावांची आई ही अबोल, सद्गुणी व मानी स्त्री होती. मातीचेच अंगण आणि मातीतच वावरण्यात त्यांचा जन्म गेला. अशा या परिस्थितीतून जगाला थोर, आदरणीय व स्फूर्तिदाता वाटावा असा चरित्रकार निर्माण होईल याची कल्पना मातापित्यांना तर सोडाच, पण खुद्द धनंजयरावांना देखील आली नव्हती. धनंजयरावांनी सन 1929 मध्ये शिल्पशाळेत सुतारकामाचे शिक्षण पूर्ण केले. सन 1935 साली ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. सन 1938 साली मुंबई नगरपालिकेच्या शिक्षण खात्यात त्यांनी नोकरी केली. नोकरीमुळे लिखाण करायला वेळ मिळत नव्हता. चरित्र लिहायचे म्हणजे त्यासाठी ग्रंथालये धुंडाळणे, अनुपलब्ध माहिती गोळा करणे, कात्रणे जमा करणे, पत्रव्यवहार, पुरावे, प्रतिपुरावे, छायाचित्रे, एक ना अनेक खटपटी कराव्या लागतात. कीरांचा लोकसंग्रह मोठा होता. त्यांची बडदास्त ठेवायची. हे सर्व 1.5-2 खोल्यांच्या चाळीवजा घरात कीरांची पत्नी नंदा तिपासारखीच तेवत होती आणि कीर स्थितप्रज्ञासारखे सर्व ध्येय धोरणे सांभाळीत. हेच त्यांच्या धन्य गृहस्थाश्रमाचे वैशिष्ट्य. एकदा मनात घेतलेले पार पाडण्याच्या कार्यात सदैव मग्न राहणारे एक कुशल कर्मयोगी पत्नी सुधाताईंच्या सोज्वळ सहकार्याने आपला मध्यमवर्गीय संसार नेकीने रेटणारे धनंजयराव धन्य गृहस्थाश्रमी झाले. ते कीर्तीच्या वा लक्ष्मीच्या मागून धावलेले नाहीत. काही पाणी वाचली की त्यांना दिसतच नव्हते. मध्यरात्रीनंतर स्वयंपाकघरात मांडीवर पाठ ठेवून ते पानामागून पाने लिहित. 2 खोल्यात संसार करून, कारकुनी करून 4-5 मुलांना वाढविले. पोट मारून पुस्तकामागून पुस्तके विकत घेत होते. कुटुंबियांकडून लिखाणासाठी चांगले सहकार्य लाभले. मुलांच्या औषधांच्या पैशातून पुस्तके विकत घेतली, परंतु सौभाग्यवतींनी हरकत घेतली नाही. दृष्टीने अधू म्हणून सतत कुणाला तरी बरोबर राहावे लागे. घरचे सर्व चांगले सहकार्य देत. सन 1945 ते 47 अस भिडे गुरुजी यांच्या फ्री हिंदुस्तान या इंग्रजी साप्ताहिकात थोर नेत्यावर लिखाण केले. सन 1947 ते 49 सावरकरांचे चरित्र लिहिले. धनंजयरावांचे वैयक्तिक जीवन ध्यानात घेतले म्हणजे अंधारात शुक्राची चांदणी अधिकच लखलखावी तसे त्यांचे ग्रंथ कर्तृत्व डोळ्यात भरते. किंबहुना त्यांची बुद्धी, चिकाटी, परिश्रम, सत्य कणाकणात शोधून काढण्यासाठी चाललेली धडपड यांचा अचंबा वाटू लागतो. कोकणच्या मातीने घडवलेल्या महाराष्ट्राच्या या सुपुत्राला पूर्ववयात शेजारी गळीत राहणाऱ्या सागराने आणि समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या शिखरांनी उन्नत आणि उदात्त अशा जीवनक्रमाचा धडा दिला असावा. पतित पावन मंदिरे अस्पृश्यांस खुले झालेले भारतातील पहिले हिंदू मंदिर भावशेठ कीर यांनी 1931 मध्ये बांधून पूर्ण केलेल्या पतित पावन मंदिराचा उद्घाटन समारंभ झाला. त्यावेळी धनंजयराव उपस्थित होते. धनंजयराव कीर व सावरकर यांची पहिली भेट मंदिर उद्घाटनाच्या वेळी झाली. पुढे धनंजयराव कीर यांनी सावरकर चरित्र लिहिले. यात सत्य परीक्षण आहे, उच्च साहित्याचे गुण आहेत. सावरकरांचे चरित्र लिहून पूर्ण झाल्यानंतर चरित्र छापायच्या वेळी अडचणींना ऊत आला, पण अपार परिश्रम घेतल्यानंतर हे चरित्र बाहेर पडले. प्रती खपवायच्या म्हणजे आणखी खटाटोप. ना प्रकाशक ना वशिला, पण कीरांची तपश्चर्याच प्रखर, त्यामुळे तेही काम पार पडले. चरित्र लेखकाला 2 गुणांची फार जरुरी आहे. त्यातील पहिला गुण चिंतनाचा आणि दुसरा गुण चरित्र नायकाच्या सार्वजनिक लौकिकाच्या आहारी न जाता वस्तुनिष्ठ दिग्दर्शन करण्याचा. सावरकर चरित्र ग्रंथाच्या प्रती विकण्यासाठी कीर मुंबईतील एका प्रसिद्ध इंग्रजी पुस्तक विक्रेत्याच्या घरी गेले. वीर सावरकर या ग्रंथाचे नाव ऐकताच त्या दुकानदाराने कीरांना दुकानाच्या बाहेर हाकलून दिले. परंतु गंमत अशी की मद्रासच्या पेपरमध्ये या ग्रंथावर चांगला अभिप्राय प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच पुस्तक विक्रेत्याने कीरांकडे युरोपमध्ये या ग्रंथाच्या प्रती पाठविण्याची काही प्रतींची निकडीची मागणी केली. कीरांच्या एका परिचिताने त्यांना म्हटले, प्रथम आपल्या घरादारावर निखारा ठेवा आणि नंतरच सावरकरांचे चरित्र प्रसिद्ध करण्याचे धाडस करा. यानंतर हे आपल्याला एक प्रकारचे आव्हानच आहे असे समजून हे चरित्र प्रसिद्ध करण्याचा निश्चय व तो जिद्दीने तडीशी नेला.
सन 52-54 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्राची साधने गोळा करण्यासाठी कीर 3-4 वर्ष ठिकठिकाणी हिंडले. नायगाव, परळ, वरळी वगैरे ठिकाणी त्या साधने त्यांनी बारकाईने तपासली व अभ्यासली. नायगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राची साधने शंकरराव वडवळकर यांच्याकडे होती. ती त्यांनी एका स्वतंत्र खोलीत ठेवली होती. जुन्या वर्तमानपत्रांच्या फायली व कात्रे गोंडपाटात बांधून ठेवली होती. कीर व त्यांचे बंधू विनायकराव रोज सायंकाळी ऑफिस सुटल्यावर शंकररावांच्या त्या खोलीवर जात होते. गोंडपाटातून जुन्या वर्तमानपत्रांच्या फायली व कात्रणे काढीत व बारकाईने पाहून टिपणे करीत. हे सर्व करीत असताना त्या कागदपत्रावरील धूळ त्या दोघांच्या नाकातोंडात जाई. काही वेळा कात्रणे व वर्तमानपत्रांच्या फायली शंकरराव वडवळकर किराणा घरी नेऊन देत. अशा रीतीने 2 ते 3 आठवडे कीर व त्यांचे बंधू विनायकराव यांचा नित्यक्रम असे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणापासून त्यांच्या सहवासात येऊन गेलेल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांकडून डॉक्टर आंबेडकरांच्या आठवणी कीरांनी मिळविल्या. आंबेडकरांशी संबंध आलेल्या व समकालीन कित्येक व्यक्तींच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. सरकारी दप्तरे चालली. आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ व भाषणे मनपूर्वक वाचली आणि हे सर्व वाचल्यानंतर कीरांनी आंबेडकर चरित्र लिहायला घेतले. आंबेडकर चरित्राचे लिखाण रात्रीचेच होई. कीर रात्रभर जागरण करीत पण दिवसा वेळेवर कचेरीत जात होते. असा त्यांचा क्रम जवळजवळ वर्षभर चालू होता. डॉक्टर आंबेडकरांच्या चरित्राची हस्तलिखित प्रत झाल्यानंतर त्याचे कच्चे टंकलेखन त्यांच्या कचेरीतील त्यांचे एक स्नेही चंद्रकांत सिनकर हे करीत. बॅरिस्टर सावरकरांच्या चरित्राचे कच्चे टंकलेखन माधवराव कामत यांनी केले होते. सिनकर व कामत हे दोघेही कीरांचे नगरपालिकेतील सहकारी होते. सावरकर चरित्राची साधने गोळा करीत असताना कीरांना जो अनुभव आला व येत गेला, संशोधनाची जी दृष्टी लावली, जो चौकसपणा त्यांच्या ठिकाणी आला आणि खरे खोटे वाटण्याची जी हंसकशीर न्यायाची वृत्ती त्यांच्या ठायी निर्माण झाली, त्यामुळे त्यांना एक नवी दृष्टी लाभली व हा सारा अनुभव व दृष्टी याचा उपयोग करून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लिहिले. धनंजय कीर यांनी स्वातंत्र्यविदा सावरकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रग्रंथ त्यांच्या हयातीत लिहिले व त्या दोघांनी त्यांना धन्यवाद देऊन त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला हे सर्वश्रुतच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे धुळीतून धुरंधर झाले तसेच धनंजय कीर सामान्यातून असामान्य झाले. आंबेडकर चरित्राने कीरांची चरित्रकार म्हणून प्रसिद्ध झाली. चरित्राच्या वाचनानंतर डॉक्टर आंबेडकर खुद्द म्हणाले, आता आत्मचरित्र लिहिणे सोपे जाईल. कुशल व प्रभावी लेखणीतून इंग्रजीतून चरित्र लिहिणारे महाराष्ट्रीयन म्हणून त्यांचे कौतुक करणे लोकांचे कर्तव्य आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे कीरांचे कर्तृत्व आहे. महाराष्ट्रात नव्हे तर सर्व भारताला भूषण ठरेल अशी त्यांनी लिहिलेली चरित्र मालिका आहे. पदवी नसताना पदवीधरांनी वाचावी लागते अशी ग्रंथसंपदा कीरांनी निर्माण केली. महाराष्ट्रीयन बाणा राखून जागतिक भाषेत लिहून भारताचे खरे राजकीय सामाजिक तत्त्वज्ञान जगाच्या विद्यामंदिरात नेऊन प्रसिद्ध केले. घटनांची उकल व अर्थबोध म्हणजे खरे चरित्र. न्यायाधीशांची कठोर व निपक्ष वृत्ती व इतिहासकारांची श्लेष काढून पृथक्करण करण्याची बुद्धी असल्याशिवाय चरित्रलेखक होता येणार नाही. कीर यांनी लिहिलेल्या चरित्रात या दोन्ही गुणांचा प्रत्यय येतो. 1955-56 टिळक चरित्राची सामग्री पूर्ण करून कीरांनी जून 1956 टिळक चरित्र पूर्ण केले. पुढे गांधीजींच्या चरित्राची पूर्वतयारी करताना त्यांनी किमान पक्षी 40,000 पृष्ठांचा मजकूर वाचून काढला होता. 13 नंबरचा चष्मा लावून वाचित. कीरांची ही चरित्रे स्वयंप्रेरणेने लिहिलेली आहेत. कुणी सांगितले आणि लिहून घेतले असा प्रकार या चरित्राबाबत घडलेला नाही. 4 मराठी पुरुषांची तपशीलवार पूर्ण चरित्रे इंग्रजीत लिहून कीरांनी महाराष्ट्राबाहेर स्वदेशाला आणि परदेशातही त्यांचा परिचय करून दिला. ही त्यांची कामगिरी स्वतःला भूषणास्पद आहे आणि महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. सर्वार्थाने प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे महनीय कार्य करून दाखविले हे तर विशेष कौतुकास्पद आहे. महात्मा फुलेंना आजच्या समाजक्रांतीचे जनक असे संबोधून त्यांचे सामाजिक स्थान निश्चित केलेले, लोकमान्यांना भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे जनक असे संबोधून त्यांचे राजनैतिक क्षेत्रातील स्थान निश्चित केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक मानवतेचा नवा मनू म्हणून त्यांचे मानवतावादी मंडळीतील स्थान निश्चित केले आहे. तर महात्मा गांधींना राजकीय संत आणि निशब्द प्रेषित हे अभिदान देऊन त्यांना योग्य न्याय दिला आहे. भारताचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण
यांच्या स्वच्छ विचाराने वैचारिक प्रामाणिकपणे न्यायाधीशांच्या भूमिकेतून किराणा इतिहास घडविणाऱ्या पुरुषांची चरित्रे लिहिली आहेत असे एका प्रसंगी त्यांच्या संबंधी जे उद्गार काढले ते खरोखर यथार्थ वाटतात. महापुरुषांची चरित्रे लिहिणारा हाही महापुरुषा इतकाच तोलामोलाचा भाष्यकार असावा लागतो. महापुरुष हा विचार सांगून कृतीची दिशा दाखवून जातो, पण त्यावर भाष्य करून ते समाजाच्या तळापर्यंत नेऊन पोचविले नाहीत तर ते विचार लुप्त होतात. समाज पुन्हा अंधकारात राहतो. किरांनी त्यांची चरित्रे लिहून अधिक चालना दिलेली आहे. खरोखर कीर हे थोर महापुरुषांची चरित्र लिहून स्वतः थोर भाष्यकार या पदाला पोहोचलेले होते. महापुरुषांप्रमाणे त्यांचे ग्रंथ समाजाला व राष्ट्राला अचूक मार्गदर्शक करणारे आहेत. दीपस्तंभाप्रमाणे सर्वांना प्रकाश देणारे आहेत. महापुरुषांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहणारे, त्यांचे गुण दोष मानवतेच्या भूमिकेतून चरित्र करणारे आणि आपल्या चरित्र ग्रंथातून मानवतेचा संदेश देणारे चरित्रकार धनंजयराव कीर थोर साहित्यकार होऊन गेले. कीरांनी असा विचार मांडला आहे की ध्येयप्राप्तीकरिता श्रद्धेने आणि निष्ठेने प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणींचा डोंगर राहिला असतानाही त्यातून हे आपल्या ध्येयाच्या यशोमंदिराकडे यशस्वी वाटचाल करू शकतात. अशा या महान साहित्यकारांची 23 एप्रिल 2025 रोजी 111वी जयंती आहे. त्यांच्या या साहित्यलेखनाला अभिवादन करून आजच्या या जयंतीदिनी त्यांना वंदन करतो.